हॅलो फ्रेंड्स, तर आमच्या चिकूचा आहे आज बर्थडे. आज आहे 30 सप्टेंबर आणि ते आमचे चालू आहे तयारी बर्थडे गिफ्टची. तुम्हाला दाखवते. तर इथे बघा 29 तारीख आहे, 12ला आणखी 9 मिनिटं कमी आहेत. तर आमचे तर चालू आहे बघा, असं गिफ्ट ठेवलंय. हे बघा, आणखी गिफ्ट फ्रीजच्या तिथं आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मी तिकडे आहे. तर बघा आता आम्ही ना आता निमिषला गिफ्ट देणार आहोत. थोड्या वेळात उठवतो, कारण खूप काही सजावट वगैरे केली नाही, माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळं अगदी साधं सिंपल असं पण गिफ्ट त्याला आवडीचे जे काही हवे होते ना, म्हणजे त्याने विशेष लिहून ठेवलं, त्यातले थोडेफारच घेतलेले आहेत. बाकी सगळं माझ्या आणि तनिषच्या मनाने घेतलेलं आहे. तर चला थोडंसं सरप्राईज. त्यानं खूप एक्सायटेड आहे. आता बघूया त्याचं रिॲक्शन कसं होतंय, काय होतंय, तुम्हाला पण दाखवू. चला. Happy birthday to you. Happy birthday चिकू. Happy birthday. Happy birthday. चला उठा. सरप्राईज. सरप्राईज. Happy birthday. Happy birthday. बघा, तोच म्हणला मम्मा 12 वाजताच मला गिफ्ट हवं आहे आणि दिल्या आता इथं 13 गिफ्ट. नॉट एक्साइटमेंट कसलीच नाही बघा. चल बघ गिफ्ट कसलं काय काय. चल पटपट पटपट खोल सगळे. भारी ब्रँड्स आहे. ह्या साईडला बघ ना कसं गोल्डन आहे. ह्या साईडला हे बघ, ह्या साईडला कसं गोल्डन आहे. इथे बघ किती कसं आहे, आवडलं का? आणि हे तुला खायला, हे 13वं गिफ्ट तुला खाण्यासाठी. हे घे. हे सगळं निमिषला असं आमच्या चमनचार आवडतं काय, त्याला खाण्यासाठी सगळे चॉकलेट कॅडबरी हे ते आणलेलं आहे. बर, कसं वाटतंय तुला हे सगळे गिफ्ट बघून? मस्त. तर इथे बघा निमिषची कोणती गाडी? निमिषी पूर्ण मेटेल आहे पूर्ण. तर हे बघा अशा पद्धतीने गिफ्ट दिलेले आहेत निमिषला. हे स्मार्ट वॉच बघितलंच नाही निमिष. तर हे शूज, हे खायचं नाही. तर अशा पद्धतीने ऑल थिंग. मी घड्या हे बघ टी शर्ट, हा उद्या घालून. हे बघितलंस का फुटबॉलचं, किती सुंदर आहे. सॅगला पण तू अडकू शकतोस. मग सगळं आणलंय निमिष तू आवडीचं. सॅग सुद्धा नेऊन. हा बघा इथे सगळे गिफ्ट ठेवलेले आहेत निमिषचे. आणि इथे सगळा राडा असाच पडलेला आहे. आता कोण आवरणार आहे राडा निमिष? आणि फ्रीज मध्ये केक पण आणलेला आहे. तर केक खायचे का? नाही बघा बबल्सवर पाय पडून टुकटुक आवाज यायला लागले. केक कधी कट करायचं निमिष? आता नाही. नको का? ओके. तर हे बघा निमिष
तर इथे बघा निमिषला घड्या. निमिष दाखव फ्रेंड्सला घड्या. ऑन कर ना. चार्जिंग थोडा असेल की नाही बघा त्याने दाखवतं तर होतं चार्जिंग. गेलं ना चार्जिंगच नाही. हे बघा निमिषला अशा पद्धतीने स्मार्ट वॉच आणलेला आहे. स्मार्ट वॉच आवडलं का पाऊच निमिष? तर चला आता हे राडा वगैरे हे आता डायनिंग टेबल तसंच ठेवणार आहे. हे थोडंसं खालचं आवरते कारण उद्या आणखी निमिषला जायचं आहे स्कूलला आणि त्याची टिफिन वगैरे बनवायचं आहे. आता 12:30 वाजलेत त्यामुळे आता झोपणार आहे आणि भेटूया आपण उद्या. चला बाय. निमिषच्या पापाने निमिषला केक वगैरे खाऊ घातला आणि त्यानंतर बघा निमिष चाललेला आहे स्कूलला. निमिष स्कूल चालला ना. दाखव काय काय बड्डेच काय काय घातलं. हा आणि शूज. वाव छान दिसतोय पण तू टी शर्ट मध्ये. टिफिन बॉटल पण नवीन घेऊन चाललायस की. हे बघ बॉटल. बाय बर्थडे बॉय. सगळ्यांनी आमच्या निमिषला हॅपी बर्थडे म्हणा. बाय निमिष. गुड डे. मी स्कूलला गेला दुपारी थोडंसं मला काम होतं त्यामुळे शूटिंग करायला जमलं नाही. डिनरसाठी मुलांना मागवलेलं आहे बर्गर. मी त्या तिघांसाठी बर्गर मागितलेलं आहे कारण निमिषला बर्गर खायचं होतं. मम्मा डिनरला पण बाहेर जाऊया नाहीतर बर्गर मागव. मग बर्गर मागवला कारण माझा उपवास आहे 9 दिवसाचा तर मग मला नाही काय खायचं बाहेर त्यामुळं मी तिघांसाठी तनिषा आमच्या बर्गर ऑर्डर केलेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथे चालू आहे माझं बर्गरचं वगैरे सगळं अन्न वगैरे कारण की उपवास असताना बघा मी फ्रेंच फ्राईज मागवले मला स्वतःला पण खरं सांगू का मला अजिबात खायची इच्छा झाली नाही कारण की ना इतके विचित्र म्हणजे असं मोमो पडलेले होते. मुलं आले उशीरनं त्यामुळे ते तसे पडले होते. त्यानंतर म्हणलं त्याला कोक आलेला आहे चौघांसाठी 4 कोक मागवलेले आहेत. तर कोक चालतं का नाही मला काहीच आयडिया नव्हती उपवासाला. मग तुम्ही सांगा बरं चालतं का नाही ते. त्यानंतर फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतलं आणि त्यानंतर बघा व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून घेते म्हणजे कारण बाहेर ठेवलं तर ते गरम होईल ह्यामुळं तनिषने मला सांगितलं होतं मम्मा आल्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवून घे. आणि ते माझ्याकडनं ॲक्च्युली कोकच्या बॉटल्स खाली पडलेल्या होत्या. त्यानंतर बघा जे काही बाकीचं आहे ना ते पण आता मी सगळं काही काढून घेणार आहे. मुलं आलेले आहेत आणि मुलांना मी तेच बोलत होते की आता खायचं का खाऊन घ्या खूप वेळ झाला आलेला आहे त्यामुळे तनिष आलेला आहे मला इथे हेल्प करण्यासाठी वगैरे पण व्हिडिओमध्ये त्याला यायचं नसतं असं असतं बघा. तर आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बड्डेचा आणि बड्डे सेलिब्रेशनचा त्याच्या फ्रेंड्सला निमिषला निमिषच्या बोलून वगैरे खूप छान असा ब्लॉग येणार आहे. त्यामुळे नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बड्डेचा ब्लॉग येणार आहे पण आज 30 तारीख असल्यामुळे कसं त्याचा छोटासा घरी सेलिब्रेशन केलेला आहे तो दिवसात म्हणजे तो महत्त्वाचाच असतो खरं तर. त्यानंतर आमच्या निमिषचे नखरे बघताय ना तुम्ही कसं कॅमेरासमोर येऊन चेहरा वगैरे करत होता. आणि त्याच्यानंतर आता जे काय खाऊन पिऊन झाल्यानंतर सगळा राडा आवरत आहे आता मी ओट्यावरचा आणि कचरा बाहेर ज्या त्यावेळेस ठेवून टाकते म्हणजे बरं पडतं. त्यानंतर सकाळी येतीलच कचरेवाले दादा वगैरे. तर हा छोटाच ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. चला तर बाय काळजी घ्या सगळ्यांनी आणि नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.